5 वर्षापूर्वी 12वीत शिकणाऱ्या मुलाच्या स्वप्नात रात्री अचानक महालक्ष्मी अवतरली. मला तुझ्या घरी यायचे आहे असे वारंवार मुलाच्या स्वप्नात आल्याने त्याच्या ऐन 12वीच्या परीक्षेच्या वेळी स्वप्न येत असल्यामुळे त्याने आईला सांगितले. शेवटी कठोरा नाका नारायणनगर येथे राहणारे अनिल पाटील यांनी आणि त्यांच्या पत्नीने मुलाचे स्वप्न ऐकून 5 वर्षापूर्वी महालक्ष्मी मूर्तीची स्थापना केली. त्या दिवसानंतर पाटील यांच्या घरची परिस्थिती बदलून आली. त्या स्थापनेपासून पाटील यांच्या मोठ्या बंधूंपासून सर्वांची प्रगती झाली अशी माहिती अनिल पाटील यासह त्यांच्या कुटुंबाने विदर्भ न्यूज कडे दिली आहे. माझे नाव ऋषिकेश अनिलराव पाटील. आम्ही इथे सर्व महालक्ष्मीकरिता जमलो आहोत प्रोग्रामकरिता. तरी आम्ही राहणार नारायणनगर कठोरा रोड अमरावती. आमच्याकडे गेल्या 5 वर्षापासून महालक्ष्मी बसवतात. तर ते यासाठी बसवतात की माझ्या स्वप्नामध्ये 5 वर्ष पहिले ते आल्या होत्या आणि मला विचारत होता की तुम्ही बसवाल की नाही. तर मग मी माझ्या घरच्यांना सांगितलं, मम्मी पप्पाला. तर मग त्यांनी हो म्हणे की आपण त्यांना बसवू आणि त्या दिवसपासून मग आम्ही बसवायला लागलो. हे आता आमचं 5वं वर्ष आहे. या वर्षी सुद्धा मोठ्या आनंदात त्यांच्या निवासस्थानी महालक्ष्मींची स्थापना करण्यात आली. यात त्यांचे मोठे बंधू गुजरात येथून या कार्यक्रमाला हजर झाले. सर्वांनी महालक्ष्मी मातेचे पूजन करून आराधना केली. जगाला कोरोनापासून मुक्ती मिळू दे, सर्वांना सुख समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना यावेळी मातेकडे करण्यात आली. अनिल पाटील यांच्या लहान मुलाने मातीच्या सुंदर गणपतीची मूर्ती साकारली. त्याने सुद्धा नागरिकांना छान संदेश दिला आहे. मी विठ्ठलवाडी या ठिकाणी पाटील यांच्याकडे आलेले आहे. या माझ्या मोठ्या नणंदबाई आहे. गेल्या 5 वर्षापासून यांच्याकडे महालक्ष्म्या बसवल्या जातात आणि या महालक्ष्म्यांमुळे सगळ्यांची भरभराट होते आहे. हा आनंदोत्सव सगळे कुटुंबीय एकत्रितपणे साजरा करतात. मागील 2 वर्षापासून कोरोनामुळे हे कमी प्रमाणात होत आहे, पण यावर्षी कुटुंबातील सगळे एकत्र येऊन हा उत्सव मी साजरा करतो. लवकरात लवकर कोरोनाचं संकट जाऊ हीच महालक्ष्मीच्या मी प्रार्थना करते. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.